विधानसभेचं विशेष अधिवेशन सध्या सुरू आहे। आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। तर 2 दिवसांच्या या विशेष अधिवेशनामध्ये 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी 106 आमदारांचा शपथविधी पार पडलाय आणि आतापर्यंत एकूण 279 आमदारांनी शपथ घेतली आहे। मात्र अजूनही 8 आमदारांची शपथ ही बाकी आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे शपथविधी होऊ शकलेला नाहीये। आज या उरलेल्या आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। तेव्हा या 8 आमदारांमध्ये उत्तमराव जानकर आहेत, विलास भुमरे आहेत, वरुण सरदेसाई आहेत, मनोज जामसुदकर आहेत, विनय कोरे आहेत, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके यांची शपथ अजूनही बाकी आहे। काही आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये शपथ घेणार असल्याची माहिती कळते। तेव्हा आज या उरलेल्या 8 जणांचा शपथविधी होणार आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, विशेष अधिवेशनाचा आता तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। अजूनही 8 जणांच्या शपथ बाकी आहेत। काय नेमक्या आजच्या या सगळ्या घडामोडी असणार आहेत? नक्कीच अनुपमा, आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आज उर्वरित 8 आमदार जे आहेत, नवनिर्वाचित आमदार, त्या शपथ घेतील। त्यामध्ये उत्तमराव जानकर, खरं तर त्यांनी एक सुरुवातीपासून अशी भूमिका घेतलेली होती की मी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, कारण त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवरती पुन्हा निवडणूक झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली होती। मात्र आज अशी माहिती मिळते की ते आज आपल्या आमदारकीची शपथ घेतील। त्याचसोबत जयंत पाटील आणि इतर जे उर्वरित आमदार आहेत, नवनिर्वाचित आमदार, आपल्या आमदारकीची आज शपथ घेणार आहे। त्याचसोबत जसं तू म्हणालीस की आज राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड होणार आहे। काल त्यांनी अर्ज दाखल केलेला होता आणि बिनविरोध त्यांची निवड जी आहे ती झालेली आहे। आज त्यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला जाईल, त्यानंतर तो प्रस्ताव मंजूर करून त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल आणि त्यानंतर उदय सामंत असतील, रवी राणा असतील, संजय कुटे, दिलीप वळसे पाटील विश्वासदर्शक ठराव आज मांडणार आहेत आणि त्यानंतर राज्यपालांचं संयुक्त सभागृहामध्ये अभिभाषण होणार आहे आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आज महत्त्वाची कॅबिनेट बैठक सुद्धा विधान भवनामध्ये बोलवण्यात आलेली आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। जी, आज खरं तर अनेक राजकीय घडामोडींचा दिवस असणार आहे। निश्चितच विधिमंडळातल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा सीमा। आम्ही वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।